तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 7वी गणितावरती. पॅट परीक्षेचा पेपर आहे आता 7वीचा गणिताचा आपला आणि हा गणिताचा पेपर नेमका कसा असणार आहे, त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा मित्रांनो, यामध्ये तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा अशा 2 स्वरूपांमध्ये आपला पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तोंडी परीक्षा जी आहे त्यावरती आपण आज नाही चर्चा करणार. आपण लेखी परीक्षेवरती जास्त चर्चा करूयात. अतिशय सोपे प्रश्न आपल्याला इथे लेखी परीक्षेमध्ये येतील. बघा, पहिला जो प्रश्न आहे, खालील संख्या अक्षरात लिही. इथे बघ 56,789 एकदम सोपं आहे. 56,789 हजार 789 789 ओके 89 90 ओके. तर या ठिकाणी असं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे फक्त अक्षरामध्ये लिहायचे. ही जी संख्या दिली तिला अक्षरात लिहायची, आपल्याला आरामात 1 मार्क मिळणार. इथं बघा, संख्या अंकात लिहा. 49,507. आता 49,000 हे झालं, 507 हे झाले. 49,507 अशा प्रकारे आपण ही जी संख्या आहे तिला तुम्ही अंकामध्ये लिहू शकता. एकदम सोपे सोपे प्रश्न असतात हे, जास्त काही अवघड नसतं. इथे तुम्हाला चांगले मार्क आरामात मिळतील. ओके. आता बेरीज कर. बेरीज करणं किती सोपं आहे बघा. 4 आणि 2 झाले 6, 9 आणि 0 झाले 9, 2 आणि 2 झाले 4, 7 आणि 2 झाले 9, 9,496. आता इथं बघा, 7 आणि 4 11, 11चे 1 हातच्याला 1, 9 आणि 0 9, 9 आणि 1 झाले 10, 10चे 0 हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 3 आपल्याकडे झाले 10, 10चे 0 हातच्याला 1, 9 आणि 1 झाले 10. म्हणजे इथं माझ्याकडे उत्तर आलं 10,001. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. इथे तुम्हाला या प्रकारच्या गणितांमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. म्हणजे फक्त बेरीज करा, वजाबाकी करा, अशा प्रकारचे आपल्याला इथं प्रश्न येऊ शकतात आणि या प्रश्नांमध्ये आपल्याला चांगले मार्क आरामात मिळतील आणि चांगले मार्क मिळालेच पाहिजे. त्यामुळं इथे हे मार्क जे आहेत ते आपल्या हातातले अजिबात सोडायचे नाही आहेत. ओके. तर चला आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. पुढचा प्रश्न नेमका काय आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याकडे आहे वजाबाकी करायचा. आता वजाबाकी करताना बघा, या ठिकाणी जरा वाटलं तर ह्याला जरा आपण थोडंसं मोठं करू. वजाबाकी करताना इथे 2तून 4 जात नाही, मग आपण काय करू, 2चे 12 करू, 12मधून 4 करू, जरा अक्षर थोडंसं छोटं करू. ओके. 12तून 4 गेले 8 राहिले, हातच्याला 1 आला. परत 4मधून 2 आणि 1 3 गेला, 1 राहिला. 2तून 2 गेले 0 आणि 3 आपल्या जागावरती, म्हणजे 3,018 आलं. पलीकडे बघितलं 8, आता इथं गुणाकार करायचा आपल्याला. वजाबाकी करताना पण काळजी घ्या. आपल्याला वजाबाकी करताना सुद्धा तुम्हाला आली पाहिजे सगळ्यांना वजाबाकी, कारण वजाबाकी जे आहे ते खूप सोपं असतं. इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आता इथं गुणाकार करा. गुणाकार करताना बघा, इथे बाजूला बघा, आता हा जो गुणाकार आहे, गुणाकार करताना 15 गुणिले 8, 15चा पाढा येत नसेल तर 5ने गुणा. पण 15 8 120चे 0, हातच्याला आले 12, 15 पाती 75, 75 आणि 12 किती झाले बाबा आपल्याकडं, 87 झाले. मग 87चे 7, हातच्याला आले 8, 15 दुणे 30, 30 आणि 8 झालं 38, म्हणजे 3,870 हे माझं उत्तर आलं. म्हणजे 258 गुणिले जर तुम्ही 15 केलं तर 3,870 आपल्याकडे येईल. त्याच्यानंतर भागाकार करायचा. 11ने 6,237ला तुम्ही भाग लावा व्यवस्थित. बघा, 11 पंचे 55 बरोबर. 62मधून 55 गेले, आपल्याकडे राहिले 7, वरून आले 3. आता या ठिकाणी 11 सक 66 बघा, 73मधून 66 गेले 7, वरून आले 7 आणि 11 साती 77, 77मधून 77 गेले 0. म्हणजे तुमचा भागाकार किती आला या ठिकाणी, तुमच्याकडे भागाकार आला 567. ओके. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. इथं भागाकार करता आला पाहिजे. आपण लहानपणापासून म्हणजे जवळपास 5वी 6वी नाही तर 1ली 2री पासून आपण गुणाकार भागाकार या सगळ्या गोष्टी शिकतोय. पुढे बघा, पुढचा प्रश्न जो आहे तो जरा सोपा आहे, की एका गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जर का आपण बघितलं, ओके, एका गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 4,572 पुरुषांनी आणि 5,002 स्त्रियांनी मतदान केले. तर एकूण मतदान म्हणजे बेरीज करा. 4,572 आणि अधिक 5,002 यांची बेरीज करा. 2 आणि 2 4, 7 आणि 0 7, 5 आणि 0 5, 4 आणि 5 9, 9,574 हे माझं उत्तर आहे. एकदम सोपं आहे. पुढचं बघा, कवायतीमध्ये एका ओळीत 15 याप्रमाणे 18 ओळी झाल्या, तर कवायतीसाठी एकूण किती विद्यार्थी होते. मग 15 गुणिले 18, एका ओळीत 15, तर 18 ओळीमध्ये किती, तुम्ही 15 गुणिले 18 करा. हा गुणाकार किती येतोय बघा, 18 गुणिले 15 करा. बघा, 15 8 120चे 0, हातच्याला आले 12, 15 1 15 आणि 12 झालं 27, म्हणजे किती झाले बाबा, 270. 270 एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे. म्हणजे अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर इथं सरळ तुम्हाला गुणाकार करायचा, बाकी काही टेन्शन नाही. 15 गुणिले 18 केलं, 270 आलं, मार्क मिळाले. आता इथं रिकाम्या जागी योग्य संख्या लिही. बघा, 42 आहे,
त्याच्यानंतर 7 आहे बघा, 4 2 7 आहे, 4 2 7 आहे, फक्त 2 राहिले शेवटचे, मग इथं तुम्ही 2 लिहा, संपला विषय, बाकी काय नाही बघा. 42,000 त्याच्यानंतर अधिक 700 आणि अधिक 2 केलं तर बघा काय होतं, 2 0 त्याच्यानंतर परत 7 2 4 42,702 उत्तर आपल्याकडे येतं. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करू शकताय. आता इथं गुणाकार करा. बघा गुणाकार करताना इथं 65 गुणिले 7 हा गुणाकार करायचा. 65 गुणिले 7, 7 5 35, हातच्याला 3, 7 चकून 42, 43 44 45, या ठिकाणी आलं 455. फक्त उत्तराला अधिकचं चिन्ह, कारण इथे 2 ठिकाणी वजा आहे. गुणाकार करताना 2 संख्यांना वजाचं चिन्ह असेल तर उत्तराला अधिकचं चिन्ह राहतं. ठीक आहे. आता इथं भागाकार करा. 38 भागिले 152, 38 आणि 152. बघा दोघांना जर विचार केला तर दोघांना सुरुवातीला तुम्ही 2ने भाग लावा. 38च्या निम्मे 19, 152च्या निम्मे आपल्याकडे किती आले बाबा, साधारणतः 76 आलं. कारण 76 गुणिले 2 तुम्ही जर केलं तर 152 होतात. 76 गुणिले 76 भागिले जर 76 गुणिले जर तुम्ही 2 केलं तर तुमच्याकडं या ठिकाणी उत्तर येते 152. आता 76ला 19ले भाग जातोय का बाबा, 19च्या पाड्यात येतात का, येतात. 19 1 19, 19 चौक आपल्याकडं 76 येतात, बरोबर. 19 1 19 आणि 19 चौक 176, म्हणजे इथं वरती 1 येईल, इथं येईल 4 आणि हे 1 वजाचं चिन्ह इथं देऊन टाका. ओके. आता इथे बघा रिकाम्या जागी योग्य संख्या लिही. आता कुठली 2/3ला कुठल्या संख्येने गुणल्यावर 1 येईल, तर त्याची व्यस्त संख्या 3/2 लिहायचं, म्हणजे इथे तुम्हाला 1 मार्क मिळून जातील. ओके. सोपे प्रश्न आहेत. खालील पदावली सत्य होण्यासाठी योग्य त्या ठिकाणी कंस काढा. मला उत्तर 68 आलं पाहिजे. बघा 10 चौक 40 झालं, बरोबर. 40 आणि 3 43 आणि 43 मधून 2 गेले तर माझ्याकडे 41 येतात, तर हे बरोबर नाही येणार. समजा मी जर इथं जर का असा जर कंस केला तर काय येईल बाबा, असं पण नाही येणार, बरोबर. मग कंस नेमका योग्य कुठल्या ठिकाणी आपण करू शकतो ते जरा थोडंसं बघू. 1 मिनटं फक्त, जरा आपण एक काम करू. योग्य ठिकाणी कंस, समजा जर मी इथं कंस केला तर काय होईल, 4 आणि 3 झाले 7, बरोबर. 4 आणि 3 7, मग काय होईल बाबा, 10 गुणिले 7 वजा 2, बरोबर. 10 7 70 वजा 2, 70तून 2 गेले 68, म्हणजे तुम्हाला इथे कंस केला पाहिजे. ठीक आहे. दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार केला. एका संख्येच्या तिपटीतून 3 वजा केले असता 33 ही संख्या मिळते. आता एक संख्या जी आहे ती x म्हणू. आता त्या संख्येच्या तिपटीतून म्हणजे 3x मधून 3 वजा केले तर मला काय मिळतंय, 33 मिळतंय. तर अशा पद्धतीने हे समीकरण तुम्ही बनवू शकताय. आता इथे बघा 44 वरती हे बघा किती शून्य आहे, ही 10च्या घातांकाचा उपयोग करून लिहा. आता 44 गुणिले 10चा कितवा घात, 1 2 3 4 5 6 7 8, 10चा 8वा घात, म्हणजे 10 वरती 8 शून्य आहे म्हणून 10चा 8वा घात, बरं का. 44 गुणिले 10चा 8वा घात असं आपल्याला इथं लिहिता येऊ शकतं. आता ही किंमत काढा. 4चा चौथा घात गुणिले 4चा वजा चौथा घात. आता 4चा बघा ह्यात घातांकांची बेरीज होते, म्हणजे 4 अधिक वजा 4. मग बघा 4 अधिक वजा वजा 4 वजा 4 किती, 0. 4चा 0वा घात किती, 1 येतं उत्तर, म्हणजे इथं तुम्हाला उत्तर किती लिहिलं पाहिजे, तुम्ही 1 लिहिलं पाहिजे. ही किंमत 1 येणार आहे. ठीक आहे. पुढचा विषय बघा, खाली दिलेल्या विधानातील अयोग्य शब्द खोडा. बघा वजा 1चा m घात बरोबर 1 आहे, तर m ही समसंख्या आहे. कारण समसंख्या घातांकामध्ये जर का तुमची समसंख्या असेल तर या ठिकाणी तुमचं जे उत्तर आहे ते अधिकमध्ये येतं. जर इथे विषम संख्या असते तर उत्तर वजामध्ये आलं असतं. त्याच्यामुळे समसंख्या हे बरोबर आहे. ओके. इथे बघा त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस काय म्हणतात? मध्यबिंदू, केंद्र म्हणतात, परिमध्य म्हणतात का अंतर्मध्य म्हणतात? बघा त्रिकोणांच्या लंबदुभाजकाचा जर तुम्ही या ठिकाणी विचार केला, बघा त्रिकोणाच्या लंबदुभाजकाचा म्हणजे त्रिकोणाचे जर का तुम्ही त्रिकोणांच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात त्याला आपण परिमध्य म्हणतो. बाजूचे म्हणजे त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू असतात त्यांचे जर तुम्ही या ठिकाणी 3 बाजूंचा जर का तुम्ही या ठिकाणी लंबदुभाजक काढले तर त्यांचा जो छेदनबिंदू असतो त्याला आपण परिमध्य म्हणतो, कारण त्याच्यामधून एक परिवर्तुळ काढता येतं आपल्याला. असं जोडमूळ संख्यांच्या जोड्यांना गोल करा. आता यातल्या नेमक्या जोडमूळ संख्या कुठल्या, म्हणजे एका पाठोपाठ आहे. आता 21 22 ही तर मूळ संख्या नाही आहे, त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्या नाही आहे. 29 नंतर 31 जी आहे ती जोडमूळ संख्या आहे आणि 13 नंतर ही पण नाही आहे जोडमूळ संख्या, म्हणजे ही एकच आहे. 29 31 ही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय. आणि 41 नंतर बघा 43 ही येते, 37 नाही येणार, म्हणजे ही 29 आणि 31. ओके. कारण दोघांमधला फरक 1 पाहिजे. त्याच्यानंतर बघा 8 किलो साखरेची किंमत 320 रुपये, तर 5 किलो साखरेची किंमत किती? आता मग आपण अगोदर 1 किलो साखरेची किंमत काढू. मग 8ने भागायचं 320ला,
तर 1 किलो साखरेची किंमत बघा किती येईल ती आपण काढू आणि मग आपण 5 किलो साखरेची किंमत या ठिकाणी आपल्याला काढता येईल. बघा 8ने भागलं 8 चौक 32 बरोबर 0 0 आणि हा 0 वर देऊ बरोबर. या ठिकाणी 40 रुपये म्हणजे 1 किलो साखरेची किंमत 1 किलोची किंमत किती बाबा 1 किलो साखरेची किंमत 40 रुपये. तर 5 किलो साखरेची किंमत किती झाली बाबा 40 गुणिले 5 40 गुणिले 5 बरोबर 5 चौक 20 किती रुपये झाले 200 रुपये. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा तो पण सोपा आहे की एक काम पूर्ण करण्यासाठी 5 मजुरांना 15 दिवस लागतात तर तेच काम 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. मित्रांनो इथे एक काम करा 5 मजुरांना 15 दिवस लागतात म्हणजे 5 मजूर गुणिले 15 दिवस आणि बरोबर 3 दिवसात 3 दिवस असतील तर किती मजूर लागतील. ओके हे आपल्याला काढायचे म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार हे काम सारखं असतं. 15 5 75 बरोबर 3 मजूर. ओके 3 गुणिले इकडे आलं भागिले 75 भागिले 3 बरोबर मजूर. मग मजूर बरोबर किती आलं 75ला 3ने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येतं 25. तर या ठिकाणी बघा किती मजूर लागतील 25 मजूर. 3 दिवसात जर मला हे काम पूर्ण करायचं असेल तर मला 25 मजूर पाहिजेत. ओके पुढचा क बघा 3500 3500ची 4/3 या प्रमाणात समीर व सुदास वाटणी केली तर सुधाला किती रुपये मिळतील. समीर व सुदास मग आपण एक काम करू 4x अधिक 3x बरोबर ना. समजा समीरला मिळणारी रक्कम 4x आहे आणि सुधाला मिळणारी रक्कम 3x आहे. तर या दोघांची बेरीज जी आहे ती किती 3500. 4 आणि 3 7 7x बरोबर 3500. आता आपण एक्सला इथंच ठेवू 3500 आपल्या जाग्यावर 7 गुणिले पलीकडे गेले भागिले एक्स बरोबर 7 5 35 एक्सची किंमत 5 आहे. आपल्याला विचारले सुधाला किती रुपये मिळतील. मग सुधाला जे मिळणारी रक्कम आहे ती काय आपल्याकडे असते सुधाला मिळणारी रक्कम 3x आहे. मग इथे लिहायचं 3x 3x म्हणजे 3 गुणिले एक्सची किंमत किती बाबा 500 3 5 15 किती बाबा 1500 मिळणार. सुधाला 1500 आणि समीरला तुम्ही लिहू शकता 4x लिहू शकता समीरची किंमत. पुढचा बघा 1000चे दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल. आता सरळ व्याज बरोबर काय P गुणिले N गुणिले R भागिले 100. P म्हणजे काय प्रिन्सिपल. P म्हणजे काय प्रिन्सिपल म्हणजे बाबा तुमचं मुद्दल किती बाबा 1000 गुणिले या ठिकाणी दर N म्हणजे किती वर्ष बाबा 2 वर्ष आणि R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दर किती 10 आहे आणि भागिले आपण काय करू 100 करू. 1 2 1 आणि 2 शून्य गेले 100 गुणिले 2 किती झाले बाबा 200 रुपये म्हणजे 2 वर्षाचं व्याज किती झालं 200 रुपये झालं सरळ व्याजाने. तर असं हे लिहिता येईल आपल्याला एकदम इझी आहे. पुढचा बघा पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर सोबतच्या आकृतीत विशाल कंसाचे माप लिहा. आता विशाल कंसाचे नाव आता विशाल कंस कोण CYB CYB हा विशाल कंस आहे कंस CYB. लघु कंस म्हटलं असतं तर AXB आपण लिहिला असता. ठीक आहे चला पुढचा खालील आकृतीमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करून आकृतीची परिमिती काढा. आता ही 1 सेमी आहे त्याच्यानंतर ही पण 1 सेमी आहे ही 1 सेमी आहे 1 2 आणि 3 सेमी. आता ही परिमिती जर मला काढायची असेल बघा ही 2 सेमी ही 1 सेमी ही 1 सेमी इथं 1 सेमी आहे इथं 1 सेमी आहे इथं 2 सेमी आहे. आता इथं बघा 1 2 आणि 3 सेमी ही 3 सेमी झाली बघा. मग आता एकूण परिमिती म्हणजे सगळी बेरीज करा. सगळी बेरीज करताना 2 आणि 3 5 6 7 8 9 10 11 12 इथं परिमिती किती येईल 12 येईल. तर अशा प्रकारे आपल्याला ही परिमिती काढता येऊ शकते 12. तर बघा परत एकदा 2 आणि 3 5 6 इथं 7 झाले त्याच्यानंतर ही 1 8 ही 9 ही 10 ही 11 ही 12. तर हे आपल्याला अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे काढता येऊ शकतात. ठीक आहे तर याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर इथे बघा ग जो प्रश्न आहे शबानाला मित्राच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू द्यावायच्या आहेत. ओके तर या ठिकाणी ही भेटवस्तू तिने एका इष्टिकाची ती बघा ही भेटवस्तू तिने एका इष्टिकेची ती खोक्यात ठेवली. त्या खोक्याची लांबी 11 8 आणि 5 सेमी आहे. या खोक्याला बाहेरून एक रंगीत कागद तंतोतंत लावायचा आहे तर खोक्याला तर त्याला एकूण किती कागद लागेल. मित्रांनो तो लागणारा कागद जर काढायचा असेल तर आता हे जे खोकं आहे ते इष्टिकाचे ते आकाराचं आहे. आपण या ठिकाणी काय करू खोक्याचे एकूण पृष्ठफळ काढू. एकूण पृष्ठफळ तर इथं एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहायचं आपल्याला. ते काय असतं 2 कंसात LB अधिक BH आणि अधिक LH हे इष्टिका चितीचं सूत्र आहे. इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं L बरोबर किती दिले लांबी दिले 11 त्याच्यानंतर B बरोबर रुंदी दिले 8
आणि त्याच्यानंतर एच बरोबर उंची दिलेली आहे 5. तर या सगळ्या किमती याच्यात टाकून द्या. 2 कंसात एल बी म्हणजे 11 गुणिले 8 अधिक बी एच म्हणजे 8 गुणिले 5 करा आणि अधिक एल एच म्हणजे 11 गुणिले 5 करा. ओके, 11 गुणिले 5 करा. मग आता बघा काय येतं कॅल्क्युलेशन. 2 कंसात 11 8 88 अधिक 8 पंचे 40 आणि अधिक 11 पंचे 55. चला आता ही सगळी बेरीज करा. 2 गुणिले बघा 88 अधिक 40 अधिक 55. 8 5 13चे 3 हातच्याला 1 8 9 9 आणि 4 किती 10 11 12 13 13 आणि 5 किती 18. 183 माझ्याकडे या ठिकाणी येईल. बघा परत एकदा 8 5 13 या सगळ्यांची बेरीज एकदा चेक करा. 88 अधिक 40 अधिक 55 तर बेरीज 183 येईल. मग 2 गुणिले 183 2 गुणिले 183 किती बाबा गुणाकार करा. 42 ओके, तर 42 झाले. त्याच्यानंतर आपल्याकडे इथे येईल 82 16चे 6 हातच्याला 1 2 1 2 आणि 1 3 366 चौसेमी एवढा या ठिकाणी कागद लागू शकतो. ठीक आहे, असं या प्रश्नाचं उत्तर मला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 3K 4K 5K हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. Kची किंमत कोणतीही एक नैसर्गिक संख्या घेऊन पायथागोरसचे त्रिकूट मिळव. मग समजा मी Kची किंमत जर 1 घेतली तर पायथागोरसचा त्रिकूट काय बाबा 3K. 3K म्हणजे 3 गुणिले 1 बरोबर 3. त्याच्यानंतर 4K बरोबर 4 गुणिले 1 बरोबर किती 4. त्याच्यानंतर 5K मग 5 गुणिले 1 बरोबर किती बाबा 5. म्हणजे 3 4 5 हे एक त्रिकूट मिळालं. किंवा एखादा म्हटलं मी K बरोबर 2 घेतो. 2 घेतल्यानंतर तुम्हाला 6 8 10 असं उत्तर मिळेल. ओके, आता हा गुणाकार करा. खूप सोपा आहे. एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. म्हणजे 3x अधिक 8ने 3x वजा 8ला गुणायचं आहे. मग पहिलं 3xने गुणायचं 3x वजा 8ला आणि नंतर हे अधिक 8 आहे त्याने गुणायचं 3x वजा 8ला. मग काय येईल बघा 3x गुणिले 3x 3 गुणिले 3 9 x गुणिले x x चा वर्ग वजा 3 8 16 वजा आहे म्हणून इथं वजा 16 x आलं. सॉरी 3 8 24 येतात. ते 8 दुणे 16 येतात आणि 3 8 24 येतात. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो वजा 24x. परत इथं 8 त्रिक 24 अधिक 24x आणि वजा 8 8 64. 8ने या कंसाला गुणला 8 त्रिक 24 आणि 8 8 64. आता 9x वर्ग आपल्या जागेवर 24 24 गेले राहिले फक्त वजा 64. म्हणजे 9x वर्ग वजा 64 हा गुणाकार येईल. ओके, पुढे बघा भिंतीवरील शोपीसमधील घुंगराच्या दोऱ्या वगैरे. आता हे पुढचे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे जरा नीट बघून घ्या. या प्रश्नावर आपण नंतरच्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा करू. जरा मोठे प्रश्न आहेत, एकदम सोपे आहेत, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, बघा हा एक खूप सोपा प्रश्न आहे. ताळ्याच्या खुणा इथं 3 आकडा आहे 1 2 इथं 3 आकडा आहे. तर मला या ठिकाणी इथं किती लिहायचं बाबा 3 रेषा आहेत. म्हणजे या ठिकाणी मला इथं 3 लिहावं लागेल. मग इथं लिहायचे बाबा 3 झालं. इथं 8 आहेत 1 2 3 4 5 1 2 3 8 झाले. इथं 0 काय नको. इथं 13 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 आणि 5ला आपल्याला एक आडवी रेष. ओके, 1 2 3 4 5ला आडवी रेष 10 झाले 1 2 3 असं येईल. इथं अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकता. सोपं आहे. बघा पुढचे सगळे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.